हाय, मी नीलम. पालेभाज्यांची एवढी माहिती आहे ना की ती 2 व्हिडिओमध्ये सुद्धा पुरी झाली नाही, म्हणून आपण हा त्याचा तिसरा भाग करत आहोत. पण आता पहिल्या दोन्ही व्हिडिओंचा आपण उपयोग करून घेतला की नाही ते नक्की सेव्ह करा आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा त्याचा जरूर उपयोग करा आणि गरजवंतांना त्याची नक्की माहिती द्या. तर आता आपण पुढची भाजी बघूया. माठ. माठ ही सदा सर्वदा उपलब्ध असणारी पालेभाजी रानोमाळ आपोआपही उगवते व त्याची बागायती शेतीही केली जाते. रानोमाळचा माठ बहुधा काटेरी असतो. एरवी तांबडा व पांढऱ्या रंगाचा माठ मिळतो. माठाची पालेभाजी ही पथ्यकर, वजन वाढवायला व आम्लपित्त विकारात विशेष उपयोगी आहे. मूतखड्याची तक्रार असणाऱ्यांनी माठाचा वापर टाळलेला बरा. तांबडा माठ हा गुणांनी श्रेष्ठ आहे. रक्तवर्धक म्हणून माठाची पालेभाजी जरूर वापरावी. मुळा. कच्चा मुळा, पक्का मुळा, वाळलेला मुळा व डिंगऱ्या किंवा त्याच्या शेंगा असे मुळ्याचे 4 प्रकार वापरात आहेत. कच्चा मुळा जास्त औषधी आहे. मलमूत्र प्रवृत्ती साफ करतो. दीपक, पाचक, त्रिदोषहारक आहे. मूतखडा विकारात मुळ्याच्या पाल्याचा रस दीर्घकाळ घ्यावा. मूतखडा विरघळतो किंवा त्याचे बारीक बारीक कण होतात. पांथरी वाढली असता कोवळा मुळा भरपूर खावा. मुळा तापामध्ये पथ्यकर आहे, त्यामुळे अग्निमांद्य दूर होऊन तापाचे कारण नाहीसे होते. कोवळ्या मुळ्यांच्या पानांचा जास्त औषधी उपयोग होतो. पक्व मुळा हा रुक्ष, उष्ण, पचायला जड व शारीरिक कष्ट करण्याकरता उपयुक्त आहे. मूळव्याध, पोटातील कृमी, पक्वाशयात वायू धरणे याकरता पोसलेला मुळा मीठ लावून खावा. अजीर्ण, अपचन दूर होते. सुकलेला मुळा पचाव्यास हलका व कफ वात विकारात उपयुक्त आहे. वाळलेल्या मुळ्याचे चूर्ण विषावर उत्तम उतारा आहे. डिंगरी किंवा मुळ्याच्या शेंगा वातनाशक, गुणाने उष्ण पण उत्तम पाचक आहे. मुळ्याचे बी लघवी व शौचास व्यवस्थित होण्याकरता उपयुक्त आहे. मूतखडा मोडण्याकरता मुळ्याच्या बियांचे चूर्ण खावे. आता आपण आणखी पुढची भाजी बघूया. डिंगऱ्या. जोन मुळ्याच्या शेंगा औषधी गुणाच्या आहेत. डिंगऱ्या मलावष्टंभक, तीक्ष्ण व गुरु गुणाच्या आहेत. बियांचा लेप गंडमाळा, दडसगावी, अब्रुद, शिबे या विकारात बाह्योपचारार्थ उपयुक्त आहे. मूतखडा, कष्टसाध्य गाठी, जुनाट सूज या विकारात डिंगऱ्यांच्या भाजीने फरक पडतो. मेथी. मेथी हे तर आपली ती परत सगळ्यांच्या आवडीची भाजी आणि भरपूर वापरामध्ये असणारी भाजी आहे. तर हे तर मधुमेहींना वरदान आहे. चवीच्या दृष्टीने पालेभाज्यात मेथीचे महत्त्व फार मोठे आहे. मधुमेहाच्या प्राथमिक अवस्थेत मेथीची भाजी नियमित खाल्ली तर मेथीपूड मिसळून गव्हाची पोळी खाण्याची पाळी येत नाही. मेथीची पालेभाजी खाल्ल्यामुळे लघवीचा वर्ण सुधारतो, भूक सुधारते, पाचक स्त्राव वाढतात. बाह्योपचार म्हणून मेथी पालेभाजीचा लेप दुखणाऱ्या सांध्यांवर करावा. दुःख कमी होते. केस गळणे, कोंडा, केस निर्जीव होणे याकरता मेथीच्या रसाने केस धुवावे. राजगिरा. राजगिरा बियांचा वापर आहेच. राजगिरा पालेभाजी रक्तशुद्धीकरता फार उपयुक्त आहे. गंडमाळा, क्षय, लघवीची जळजळ या विकारात पालेभाजी किंवा त्या पानांचा वाटून लेप करावा. शरीर स्वास्थ्याकरता लागणारी द्रव्ये राजगिरा पाने व बिया या दोन्हीमध्ये पण आहेत. शतावरी. शतावरी पाने अगदी बारीक असतात. लहान मुलांच्या जुलाब, पित्त होणे, दातांचा त्रास या विकारात रस द्यावा. पाने पौष्टिक आहेत. कंदातील स्तन्यजनन हे गुण पानात अल्प प्रमाणात आहेत. कोंडीत शतावरी शोभेकरता लावतात. त्यातील पानांचा ताजा रस ताकद कमावण्याकरता उपयुक्त आहे. गोवर, कांजिण्या, जीर्णज्वर, कडकी या विकारात ही पालेभाजी पथ्यकर आहे. शेपू. उग्रवासामुळे शेपूचा वापर कमी होतो. शेपूची पालेभाजी वात व कफ विकारात फार चांगली. पाने स्वच्छ धुवून घेतली की उग्रवास कमी होतो. अग्निमांद्य, पोटफुगी, गॅस, कुपचन या विकारात लगेच गुण देणारी ही पालेभाजी आहे. सोबत जिरे, आले किंवा लसूण वापरावा. लहान मुलांच्या पोटदुखी, जंत, कृमी या तक्रारींवर एक वेळ दिलेली भाजी काम करते.
ज्या स्त्रियांना मासिक स्राव व्यवस्थित येत नसल्यास त्यांनी काही दिवस शेपूची पालेभाजी खावी, विटाळ नियमित होतो. गळवे पिकण्याकरता पानांचा लेप करावा. गंडमाळा विकारात पोटात घेण्याकरता व बाहेरून पानांचा लेप अशा दोन्ही करता शेपूच्या पानांचा वापर करावा. हादगा. हादग्याची फुले पांढरी किंवा जांभळ्या रंगाची असतात. चना पीठ पेरून हादग्याच्या फुलांची कोरडी भाजी फार चविष्ट होते. पूर्वी मिळणाऱ्या अनेक भाज्या अलीकडे दिसेनाशा झाल्या आहेत. हादग्याला आगस्ता असे संस्कृत नाव आहे. आयुर्वेदीय औषधीकरणात मनशील शुद्धीकरता हादग्याच्या पानांच्या रसाचा वापर सांगितला आहे. ठेचाळलेल्या भागावर किंवा जखमेवर पाने ठेचून बांधावी, जखम भरून येते. हा मेसेज तुम्ही किंवा हा व्हिडिओ वेळात वेळ काढून तुम्ही ऐका. इतरांच्या माहितीत भर पडावी म्हणून तुम्ही पुढे तो शेअर करा. आणि त्याचबरोबर आयुर्वेदिक घरगुती उपाय व आरोग्यविषयक नवनवीन माहिती तुम्हाला जर रोज मोबाईलवर मिळवायची असेल तर मी जो नंबर सांगते त्या नंबरवर तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाला तर तुम्हाला रोज त्याची माहिती मिळेल. आणि तो नंबर आहे 9075831847. परत एकदा सांगते की मला जिथून मेसेज आलेला आहे त्याचा हा नंबर आहे 9075831847. तर हीच आरोग्य यशाची गुरुकिल्ली आहे. हे पटवून देऊन आरोग्य शुगर मुक्ती हा ग्रुप जॉईन करा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.